नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. माझ्या जस्ट नेहाज डेली ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. जान्हवी कुठे? असं आज सगळ्या कुटुंबासोबत स्वामींचं दर्शन घेतलं. त्या वटवृक्षाला आलोय आणि इथे आता दर्शन घेतलं स्वामींचं. खूप छान दर्शन होत आहे, गर्दी नाही आहे, त्यामुळे जरा बरं वाटतंय. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. आता गुरु मंदिरमध्ये चाललो, बाळाप्पांच्या मठामध्ये, आणि तिकडे मस्त नामस्मरण करणार आणि मग हे घेणार, प्रसाद वगैरे घेणार आणि मग बघू पुढच्या प्रवासाला. आम्ही आता आलो गुरु मंदिरमध्ये, बाळप्पा मठामध्ये. हे जे चौकोन केलेले आहेत याच्यामध्ये पाय नाही द्यायचा, कारण इथे स्वामींचे पावलांचे ठसे आहेत, असा इतिहास आहे. त्यामुळे चालताना इथून नीट चालायचं. आम्ही बाळप्पांच्या मठात महाप्रसादासाठी आलेलो आहोत. इथे बसलो आहे. हा वारा छान, किती मस्त आहे ना इथे, खूप छान. इथे गर्दी नसते, काही नसतं. हां, समाधी मठाला पण नव्हती. आता मस्त महाप्रसाद खाऊन आपण रूमवर जाऊन जरा आराम करूया. म्हणजे यायचं तसं वीकेंडला यायला नको. हो, सॅटरडे संडे नको यायला. जर ज्यांना निवांत यायचं, हां, प्लॅन करा. सोमवार मंगळवार जर त्यांचा जन्मदिवस असेल त्या दिवशी त्यांनी यावं. रविवारची वाट न बघता. हां, सोमवार म्हणून तर आज सोमवार, सगळा योगायोग मस्त. जन्म तारीख सगळं एकच. आलेल्यामुळे मी इथे आहे. आज अक्कलकोटला माऊली मठ आहे, ह्याला गुरु मंदिर म्हणतात. कसं आहे, आपला स्वामी महाराज होते, त्यानंतर त्यांचे शिष्य बाळप्पा महाराज नंतर गंगाधर महाराज नंतर गजानन महाराज. म्हणजे गुरु शिष्य परंपरा आहे, ती चालत आलेली आहे. असं चाललं. आणि त्यांचे वंशज आहेत अजून. अच्छा, राजीवमाली गुरु परंपरा, त्यामुळं गुरुपीठ हा गुरुपीठ म्हणले. होय होय. आणि इथे खूप शांतता पण आहे, एकदम मस्त शांत आहे. खूप बरं वाटतं इथे आल्यावर. तुम्ही बघा, कुठेही जावा पण शांत आहे. होय कुठेही होय बसा. होय. आम्ही इकडे आल्यावर इथेच येतो. आणि बाळप्पा महाराज शांत होते, शांत आणि आहे. उत्तराधिकारी होते हां. स्वामी महाराज. स्वामी महाराज. त्याच्यामुळं त्यांनी आहेत मूळचे बेळगावचे. अच्छा, बेळगाव गजानन महाराज, या अक्कलकोटचे गजानन, यांच्या व्हिडिओ या बघा, मी गजानन महाराज. हां. मला बघण्यासाठी काय खूप आहे. हां. आणि 12 ज्योतिर्लिंग आहेत. तिथं 12 वर्ष वनवास केले, तपस्या पण आम्ही बाळप्पा महाराज. आणि स्वामी शिवलिंग असतं ना, त्याला 5 बोटं लागली ते शिवलिंग इथं आहे. होय, मी गेले होते आपल्यापाशी. आपल्या इथेच आणि मठात आहे. महाराजांची कंठमाळ, हां, ते बघितलं. पादुका, हो. आणि परत उपकरणं वगैरे असते ना, असं झालं. ते सगळं आपल्या मठात. त्यामुळे गुरु मंदिर आहे. ते तू आतमध्ये आहे ना, आतमध्ये तिथे हां, आहे मग सगळं. दाखवतो मी. हो, जेवण हो, करा. जेवण झालं की. हां, स्वामी. स्वामी समर्थ. परतीच्या प्रवासाला आम्ही सुरुवात केलेली आहे. आणि आत्ताच कळलं आहे आम्हाला की ही आमची जी गाडी आहे ती पुण्यापर्यंतच आहे. त्यानंतर काहीतरी प्रॉब्लेम झाले, दरड कोसळल्यावर समथिंग काही चालू आहे का हां, बघू. आम्ही पुण्यापर्यंत जाऊ, मग त्यानंतर मग पुण्यावरनं आम्हाला वेगळी हे करावी लागणार आहे. आम्ही दुसरी ट्रेन किंवा कॅब किंवा जे पण काय ऑप्शन्स असतील त्या व्यवस्थित
हां आम्ही रात्री 2 वाजता पोहोचणार आणि त्याच्यानंतर पुढचा प्रवास आमचा सुरू होणार. लेट्स सी, नॉट डिसाइडेड येट. हा होता माझा आजचा व्लॉग. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत डू लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल जस्ट नेहाज डेली व्लॉग. थँक्यू.